शिळ्या चपातीचा बनवला आहे मी नूडल्स अशा प्रकारे खूप सुंदर. नमस्कार मंडळी, मी राजश्री तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलवर. मी जात आहे रोजेशला सोडण्यासाठी आणि हे नेकलेस रिसीव्ह झालं होतं. त्याचा रिव्ह्यू तुम्हाला नक्कीच लवकरच Instagramवर येणारच आहे आणि YouTube शॉर्टमध्ये देखील. तर हे अशा प्रकारे नेकलेस तर वेअर करून तुम्हाला दाखवलं आहे. तर संध्याकाळी मी बनवलं आहे चपातीचं नूडल्स आणि यासाठी मी ठेवलं आहे पाणी गरम करण्यासाठी. आणि काय बनवायचं असा प्रश्न पडला होता मला, पण दिवसभर काही उत्तर मिळालं नाही. तर म्हटलं चला आपण चपातीचे नूडल्सच बनवूया. तर अशा प्रकारे मी माझ्या मनाने करत आहे. पाणी ठेवलं आहे, थोडंसंच आपल्याला मीठ टाकायचं कारण चपातीमध्ये देखील असतं त्यामुळे. आणि अशा प्रकारे थोडीशी हळद टाकून घेणार आहे मी, किंचितशी, म्हणजे अशी कलर येण्यासाठी, मुलांना माहिती नाही पडावं. तर मला माहितीच नाही, आश्चर्य पुढेच आहे, तुम्हाला नक्की दिसेल ते. तर ही चपात्या माझ्या म्हणजे कडक झाल्या होत्या आणि अशा देखील खूप सुंदर झाल्या होत्या. त्याच्या रेसिपी आधी देखील मी खूप सुंदर सुंदर बनवल्या होत्या. तर इथे टोमॅटो कट केले आहेत, मिरची टाकली, लाल मिरची टाकली त्यामध्ये जारमध्ये. नंतर मीठ टाकलं आहे, लिंबू अर्धासा पिळून टाकला आहे छानपैकी आणि मिक्सरला वाटून त्याची चटणी बनवणार आहे, म्हणजे नूडल्ससोबत खाण्यासाठी. तर ही चटणी झाली आहे आपली पूर्ण आणि चपात्या देखील मस्त बॉईल झाल्या. आता ही चाळणीमध्ये चाळून घेणार आहे, म्हणजे आणि थंड पाण्याने थोडेसे धुवून घेणार, म्हणजे त्याचं गरम पाणी थंड व्हायला पाहिजे म्हणून, म्हणजे आतमध्ये पर्यंत पूर्ण गार होण्यासाठी. तर अशा प्रकारे माझं सगळं छान असे चपात्या मी हे करून घेते. आपण आता चपाती म्हटलं तर स्क्वीज वगैरे करू शकत नाही, म्हणून मी अशा प्रकारे केलं. कढई परत क्लीन मस्त अशी धुवून घेतली आहे. तर इथे ना किचन वगैरे क्लीन केलं. इथे कांदा टोमॅटो कट करून घेतला आहे. त्यानंतर मी आणि चपात्या देखील कट करून घेते आणि अशा प्रकारे आपल्याला नूडल्स फ्राईज करायचे. डुगूचा तर हात थांबतच नव्हता आणि ते त्यांच्या फ्रेंडसोबत खेळत खेळत ते खात होता आणि डुगूचा तर हात बघा थांबतच नाही, त्याला खूपच आवडलं. म्हटलं जा बाबा घेऊनच जा. घेऊन गेला तो आणि इथे मी ठेवला आहे गुल्लक. आणि त्यानंतर इथे मी कढईमध्ये तेल, कांदा, टोमॅटो आणि डायरेक्टली कच्चं फ्राय करण्यासाठी टाकलं. इथे सॉस टाकला आहे थोडासा आणि हे अशा प्रकारे फ्राय होते. मिरची देखील टाकली आणि सॉस टाकून मस्त असं मिक्स करून घेते. कॉर्नफ्लॉवरसाठी इथे पाणी आणि कॉर्नफ्लॉवर स्लरी बनवून घेतले आहे. आता इथे मी टाकून घेतलं, त्यानंतर थोडंसं पाणी टाकलं, चिली फ्लेक्स म्हणजे ऑरेगानो चिली फ्लेक्स टाकला. अशा प्रकारे कन्सिस्टन्सी झाली आहे खूप सुंदर. त्यानंतर हे असेच बॉईल होऊन देते स्लो गॅसवर. इथे टोमॅटोची चटणी देखील खूप सुंदर झाली होती. खूप छान बिर्याणीसोबत खाऊ शकता. तर डुगू नूडल्स देखील टेस्ट करत आहे. त्याच्यासाठी साधे काढून ठेवले होते. रोजेशने म्हटला मला देखील टेस्ट करावं, म्हणून त्याने देखील खाल्ले, त्याला देखील आवडले. नंतर रोजेशने डुगूने खाऊन घेतलं. त्यानंतर माझं काय हात थांबतच नव्हता, म्हणून मी देखील खायला सुरुवात केली आणि पटपट असं खाण्यासाठी प्लेट केली. त्याआधी मी म्हटलं चला दिवाबत्ती करून घेते. दिवाबत्ती वगैरे करून घेतली. उंबरठा लेपन देखील झालं आहे आणि अशाच प्रकारे माझा दिवस आजचा होता. खूप सुंदर सिंपल. गेल्या वेळेस देखील मी DMartमध्ये जाऊन आली, खूप दगदग होते म्हणून व्हिडिओ काय टाकलेच. चला आता आपण नूडल्स करून घेऊया. मी नूडल्स टाकले प्लेटमध्ये. जेव्हा तुम्हाला खायचे असतील तेव्हा ही नूडल्स तुम्ही टाकू शकता किंवा मी आधीच टाकले होते, पण खाताना रनिंग मध्ये गरम गरम टाकले. खूप सुंदर अशी टेस्टी नक्की एकदा ट्राय करून पहा. त्यानंतर इथे अशा प्रकारे नूडल्स झाले आहेत माझे. चला बाय, नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटते.